ऑनलाईन ट्रान्सफॉर्मेशन चॅलेंज स्टार्ट केलेलं माझं. हम्म. तर तुला चालू करायच्या आधी सगळ्यात बिगेस्ट स्ट्रगल काय होती तुझ्या लाईफ मध्ये, आपण प्रोग्राम स्टार्ट करायच्या आधी? ऍक्च्युली माझं जेव्हा होतं म्हणजे स्टार्ट करत होतं ना, माझी लाईफस्टाईल म्हणजे अनरेग्युलाइज म्हणू शकतो किंवा एकदमच असं म्हणू शकतो की त्याला काय डिफाईन्ड रूलच नव्हते नाही का. एक डिफाईन स्ट्रक्चर नाही, प्रॅक्टिकलिटी नाही. म्हणजे जस्ट लाईफ जगतोय नाही का. म्हणजे येतोय, काही मील्स खातोय, काम करतोय. आता नॉलेज नसल्यामुळे काय करायचो, मील्स मध्ये पण काय आपण आपण युजली जे नॉर्मल डे टू डे लोक खातात ते खायचो. म्हणजे आपले चपाती म्हण, शक्यतो बाहेरचं प्रोसेस फूड, आणि स्लीप टाइमवर नाही. आपण फक्त एकच फोकस काय करायचो मी, की काम. काम म्हटलं की काय ऑफिसचं काम म्हणजे ते इम्पॉर्टंट. लाईफस्टाईलला अजिबात लक्ष नाही. सो एक डिफाईन्ड रूल्स नाही, पाथ नाही, स्ट्रक्चर नाही. त्यामुळे सगळं लाईफच डिस्टर्ब होतं, म्हणजे फिजिकली ॲज वेल एज मेंटली. सो हे एकदम बिगेस्ट स्ट्रगल म्हणू शकतो आपण. ओके. आणि जेव्हा आपण डाएट स्टार्ट केलं, तर मग डाएट कसा होता? इझी होता फॉलो करायला? तुझ्या बिझी स्केड्यूलला प्रॅक्टिकली मॅच होत होता का? आता ऍक्च्युली बघ, डाएट तू मला दिल्यापासून आता हे 1+ इयर्स म्हणू शकतो किंवा 1.5 इयर्स प्लस म्हणू शकतो मी फॉलो करतोय. मग ऑब्व्हियसली डाएट खूप इझी होता, म्हणजे एकदम स्ट्रक्चर्ड होता, प्रॅक्टिकल होता आणि बॅलन्स्ड इटिंग पॅटर्न होते. म्हणजे जसं की मला कधी वाटलंच नाही की मी डाएट करतोय ऍक्च्युअल मध्ये. बिकॉज मी राईस पण खात होतो, इव्हन चपातीपासून स्टार्ट केलं, नंतर आपण ग्रॅज्युअली चेंजेस करत गेलो कस्टमाइज प्लॅन नुसार. त्यामुळे असं कधी वाटलंच नाही की मी कुठलं एक बॉइल्ड किंवा बोरिंग फूड खातोय. युनिक फूड्स होते, आयटम होते, होममेड होते, अफोर्डेबल होते. त्यामुळे कधी असं डिफरन्स जाणवलंच नाही की डाएट करतोय. प्लॅन एकदम बेस्ट होता. असं वाटत होतं की युजली होममेड फूड पण खातोय, अफोर्डेबल पण आहे, आणि बॅलन्स इटिंग पण आहे, आणि स्वतःला पण गिल्ट वाटत नव्हतं की बाबा हे मी काय खातोय. असं वाटत होतं की खरंच काय काहीतरी, म्हणजे भले रिझल्ट किंवा नंतरचा ऑप्शन होता, पण जे फूड मी घेत होतो ना, ते असं वाटत होतं की जसं की काही नाही, पण हे माझ्या लाईफसाठी चांगलंच आहे काहीतरी. एवढं तर नक्की वाटत होतं की बाबा आपण जे खातोय ते योग्य खातोय असं. ओके. बट आणि इव्हेंच्युअली रिझल्ट तर तुला माहितच, ट्रान्सफॉर्मेशनच दिसलं सगळ्यांना, असं झालं म्हणजे नो डाऊट. हम्म, हम्म. आणि इन दिस ट्रान्सफॉर्मेशन पिरियड, do you feel that I guided you personally? ऍक्च्युली आय गेस तुझ्या फीडबॅकमुळेच, म्हणजे आपण बोलू शकतो की तुझं जे फीडबॅक आहेत, ऍडवाइस आहेत, की ते मोर इन टू हे होते काय, पर्सनली अटेन्शन होतं, वीकली फॉलोअप्स होते, मॉनिटर, तू प्रत्येक गोष्ट मॉनिटर करत होता. भले ऑनलाईन ट्रेनिंग होते, पण ऍक्च्युली काय होतं, वीकली ट्रॅकिंग होतं. वेट्स मॅनेजमेंट राहू दे, फूड मॅनेजमेंट राहू दे, आपलं मील्सचे फोटो शेअरिंग होते. म्हणजे असं कधी वाटलंच नाही की डिस्टन्स लर्निंग आहे किंवा डिस्टन्स फीडबॅक सिस्टीम आहे. ऑलवेज असं होतं की ते पर्सनल अटेन्शन आहे किंवा पर्सनल गायडन्स चालू आहे. असं वाटतं 1-to-1 कोचिंग आहे. तर तो बेस्ट हे होतं, सिस्टीम होतं जे आपण फॉलो केलं. दॅट्स वाय ते लॉंग पिरियड मध्ये सस्टेन झालं. हम्म, हम्म, हम्म. आणि आणि कंटिन्युइंग. तुला आधीमध्ये आणि आतामध्ये काय डिफरन्स वाटतो तुझ्यामध्ये? डिफरन्स बोलू शकतो तर डायरेक्ट तू बघू शकतो न्यू सिद्धांत. त्यासाठी मी एक न्यू चॅनल पण चालू केला, द सिद्धांत शिफ्ट किंवा द सिद्धांत रिइंजिनियर्ड म्हणू शकतो तू. बिकॉज जे आधीचं माझं होतं सिस्टीम किंवा जे आधीचे माझे पार्ट्स होते ते पूर्ण रिप्लेसच झालेत. ऑलमोस्ट मी पूर्ण चेंज झालोय, न्यू सिद्धांत झाले. त्यामुळं ऍक्च्युली कॉन्फिडन्स, स्टॅमिना लेवल, अदर थिंग्स लाईक म्हणू शकतो मोटिवेशन. मोटिवेशन तर एक फॅक्टर आहे, पण डिसिप्लिन हे खूप मोस्ट आहे. म्हणजे फोरमोस्ट माझं इम्पॉर्टंट फॅक्टर, आय बिकम अ डिसिप्लिन पर्सन. Actually, even not only for the gym and training, actually in terms of my work, in terms of my family time, in terms of my everything, whatever I'm doing, I was disciplined. So that was very good for me, because time management ही अशी गोष्ट आहे की आपण म्हणतो की सगळे फॉलो करतो. टाइम काय, हा मी करतो, मी सकाळी उठतो, ब्रेकफास्ट करतो, लंच करतो, डिनर करतो, झोपतो टाइम. त्याला टाइम मॅनेजमेंट नाही बोलत. ऍक्च्युली टाइम मॅनेजमेंट काय आहे की त्या टाइम मॅनेजमेंट तुम्ही काय प्रोडक्टिव्ह करताय किंवा त्याचा आउटकम काय आहे, तो आउटकमनी तुम्ही सॅटिस्फाईड आहे का. लोक तर ते शेड्यूल रोज फॉलो करतात. मग तो तो रिझन होता की की माझ्यात हा चेंज झाला की मी जो पण टाइम इन्व्हेस्ट करत होतो ना, त्यातून सॅटिस्फॅक्शन रिझल्टच बाहेर मिळत होता मला. म्हणजे मी आपण असं जसं जिम मध्ये सेट मारतो, कसं मारतो, फुल स्ट्रेंथ मारतो किंवा फेल्युअर पण मारतो, एक एक सॅटिस्फॅक्शन असतं. तसं प्रत्येक कामात मला असं होतं की आता 100%च द्यायचं आहे.
मग हा कॉन्फिडन्स माझा बिल्ड झाला आहे ट्रान्सफॉर्मेशन जर्नीमध्ये, की आय वॉज म्हणजे टोटली न्यू. म्हणजे माझं एक वेगळंच झालं, की कोणती ऍक्टिव्हिटी करायची तर त्याला डेडिकेशन लेवल काय पाहिजे किंवा कॉन्फिडन्स कसा हवा आहे, मोटिवेशन अदर थिंग्स. सो आय वॉज टोटली चेंज. आणि त्यावेळेस मला खरं ॲज अ मिनिंग कळालं, की व्हॉट इज डिसिप्लिन, व्हॉट इज मोटिवेशन, व्हॉट इज टाइम मॅनेजमेंट. असं म्हणजे हे म्हणू शकतो. आधी सगळ्यांनाच हे टर्म्स किंवा टर्मॉलॉजी माहित असते, की बाबा हे हे डेफिनेशन आहे, डिसिप्लिन सगळे काही स्टेटस टाकतात. पण ऍक्च्युअल ज्याला फील करायचं आहे ना, त्यांनी हे करावं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन वगैरे, की चेंज इज अ बेटर इन टर्म्स ऑफ डिसिप्लिन, मोटिवेशन अँड लाईफस्टाईल अपग्रेडेशन असं म्हणू शकतो तू हे ट्रान्सफॉर्मेशन. Okay. And would you recommend this program to anyone? ऍक्च्युली मतलब पहिला काही बोलायची गरजच नाही. ऍक्च्युली येस मतलब ज्याला पण मी सांगणार ते ऍक्च्युली मी असं रिकमेंड नाही. मी युजली बाय टाइम मला कुणी जर फिटनेस रिलेटेड काही क्वेश्चन केलं ना, मी डायरेक्ट पहिले नाव घेतो की जस्ट टॉक विथ सुदर्शन सर आणि युअर जर्नी विल बी इझियर. दॅट वॉज माय सिम्पल स्टेटमेंट टू एव्हरीवन. बिकॉज जर तुम्हाला जर्नी सिम्पल करायची आहे किंवा तुमची लाईफस्टाईल चेंज करायची, यू कॅन गेट इन टच विथ द सुदर्शन सर. जस्ट दॅट्स इट. म्हणजे असं म्हणायला नंतरची गोष्ट आहे की डाएट प्लॅन or else training or else one-to-one feedback. Just talk with Sudarshan sir first, then you can see your oriented result day by day, or you will grow day by day in terms of your life. Okay. So असं रिकमेंडेशन राहील. Thanks. And एक last question, one last question. Explain your journey and feedback in one sentence. I will say great, or we can say God's plan, you can say. So that is my single, I guess, single two words. That's God's plan. Totally changed my journey because from my you can say initial 18 to 29, I was a different person, and from my 29 to now continuing, I am very totally different person, but happy person. You can say me as a happy person, satisfied person, and all the confidence level is very high. So usually it comes like all around only one thing, that I am now happy in my life. Or else in past I was so I can say, we can say that lazy or anything, we not motivated. So like doing things like a normal person doing, usually the person does. But now actually I'm very interested in the life moments that I'm living. So I'm very happy now. Yeah. Yes. And at the beginning, what was your weight, and after transformation, what it was? At beginning, there was, I guess, 90 plus, we can say 91 kg weight, and it was totally a fat, not a single, we can say that was a muscle mass or anything. And actually, the transformation got so quickly because I guess due to your customized plan that works very well for me. I guess in 3 months I dropped 10 to 15 kg, and later I guess afterwards I gradually dropped my other weight like 10 kg, and later on I was just transformed. Actually, the result was seen by people in 3 months only, and after that I guess we started building muscle mass, and now actually I am feeling that I am now confident and having decent muscle mass, and I want to be stay lean always and forever. I don't want to be bulk now. So totally, how many kgs we dropped? 20 kg, we can say around figure 20 21 kg. Nice, nice. So actually, it was And still maintaining it. Yeah, now it's 1.6 year, and still we are maintaining my weight as a balance like 70. We are not dropping as well, or we're not gaining as well. So this is the how the diet plan works from Sudarshan sir, and it's very easy to follow. actually it's all your dedication and discipline. Yeah, but you give a kickstart, right? Yes, yes. Every vehicle need a kickstart. Yeah. That kickstart you given to me. Okay. So it was nice transforming you, as you are Yeah. committed and disciplined person. Yes. Yeah, and actually just want to say it's not over. I will be continuing. Just had some breaks in between. That usually happens due to work and other things. But I am continuing my, we can say, the maintenance plan right now. But soon you will get my new plan that will be given by you. Maybe it will be a cutting or it may be bulking. But we will show all of, I guess, around us that how we are building the muscle mass again or anything. Yes, But now yes. we are maintaining with my maintenance balance Okay, diet. okay, okay. Yes. Thank you, Siddhant, Yeah, for thank your you. valuable feedback.
Yeah. थांबा. Anytime. Yeah, and I will love to recommend like and also I guess I can share my feedback on Google as well. As I guess I already done it, Yeah, but actually I will be doing again if required. yeah. So always recommended you.